रे आणि फलंदाजीसाठी आले प्रारंभिक जोडी निखिल पाटील आणि बंटी क्षीरसागर. येस, 12वा खेळाडू टेंभरी संघाचा हर्ष गावंड आणि उमरे संघाचा निशांत निशांत गायकवाड. आणि आमच्या समेत जोडलेत आमचे स्कोरर सागर चव्हाण. आणि पंचांचा इशारा येतोय पहिलं षटक. हलक्या हाताने ग्लान्स केलाय, गचार क्षेत्ररक्षण. नक्कीच रनआउटचा चान्स होता. एक धाव मिळाले. धावांचा श्री गणेशा पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने चेंडू खेळला आणि धाव संख्या 1 या संदीप येरम. नक्कीच आमचे प्रवीण दोगाडे सर. देखो जानो परखो और मारो और मारो, मारना ही पडेगा. पंचांचा निर्णय आमच्याकडे होऊन पंच जमिनीला समांतर हात करतायत. म्हणजे स्वैर चेंडू स्वैर चेंडूनिशी धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 2च्या घरात. 2च्या घरात फुलटॉस पद्धतीचा चेंडू लोअर फुलटॉस होता आणि सुंदर फटका. चेंडू गेला सीमा रेषे पार. 1 बाउन्स चौकार. डीजे आय एम हॅपी. सुंदर फटका. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. धाव संख्या पोहोचले या चौकारीनेसी 6 बिनबाद 6. पुन्हा एकदा जोरकसाची बॅट फिरवली. रनआउटचा चान्स आणि नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव एक धावेनिशी धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 7 बिनबाद 7. पॉवर प्लेचं षटक. जास्तीत जास्त धाव करण्याचा मनसुबा प्रयत्न असेल ते म्हणजे नयन स्मृती 11 टेंभरी संघाचा. नक्की सुंदर चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय संदीप. बांधून ठेवले ते म्हणजे फलंदाजांना निखिल आणि बंटीला. पॉवर प्लेचं षटक. हाणामारी करायची असते मात्र कुठेतरी सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा आणि खराब क्षेत्ररक्षण. जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावा दिल्या. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. चेंडू गेला सीमारेषे पार. दणदणीत चौकार. पॉवर प्ले. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 11. खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाजीने सुंदर चेंडू फेकला होता पण क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब झाला आणि चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी. चौकार चौकार चौकार. संदीप पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लान्स केलाय. चेंडू गेला पॉइंटच्या दिशेने. एकच धाव एक धावेनिशी धाव संख्या पोहोचले. पहिलं षटक समाप्तीनंतर 12 बिनबाद 12. पंढरपुरात
थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहन. मी देखील रोहनच. पहिलं षटक संपलं 12 धावा. दुसरं षटक रोहन आणि डोळे झापून मारला पण चेंडू गेला वन बाउन्स फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू गेला सीमा रेषे पार. पंचांचा इशारा चौकार. 4 धावा. दत्त दर्शनीला आणि जाया चौकार बघायला मिळाला. निखिलच्या बॅटमधून सुंदर फटका. पुन्हा एकदा रोहन हलक्या हाताने खेळलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावे लागेल ते म्हणजे निखिलला. धावसंख्या पोहोचते 17. 17 म्हणजे खतरा. कोणाला मिळेल खतरा? फलंदाजी करणाऱ्या संघाला की गोलंदाजी करणाऱ्या उंबरे संघाला? 17 बोले तो खतरा. स्कोरिंगची हा नवीन जुना स्क्वेअर चेंडू. पंचांचा इशारा आलाय. स्क्वेअर चेंडू जुना बोल दे. स्क्वेअर चेंडू निशी धाव संख्या पोहोचते. धाव संख्या झाली ती नयन स्मृती 11 टेंबरी संघाची 18. दुसरं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. कमबॅक करताना रोहन स्वतः मी. पुन्हा एकदा सुंदर फटका. एकच धाव मिळेल. 1 धावेनिशी धावसंख्या पोहोचते. धावसंख्या पोहोचले 19. बंटी आणि निखिल प्रारंभिक जोडी नयन स्मृती 11 टेंबरी संघाची. आणि गोलंदाजी सुंदर करतोय तो म्हणजे रोहन. मीच नाही गोलंदाजी चांगली केली. सुंदर फटका. गॅप मध्ये चेंडू वन बाउन्स. राजेंद्र सरांचा इशारा चौकार. चौकार चौकार. 4 धावेनिशी धाव संख्या पोहोचले ती म्हणजे 23 च्या घरामध्ये. निखिलच्या बॅटमधून एक उत्तुंग असा फटका. चेंडू गेला सीमा रेषे पार. चौकार चौकार चौकार. पुन्हा एकदा रोहन. थोडस महागड षटक बघायला मिळते आपल्याला कारण रजनी क्रिकेटमध्ये जेवढे धावा तुम्ही रोकाल तेवढे रजनी म्हणजे. पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी दन 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 चौकार. ठोक डीजे. विसरू नको श्रीराम मला विसरू नको श्री. सत्तावीस. महागड षटक रोहनचं.
पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. धाव संख्या 27च्या घरामध्ये गोलंदाजीसाठी घरून कोणाला तिसरं षटक गोलंदाजीसाठी पवन साळुंके. सुंदर चेंडू, बैठक शॉट खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्या पोहोचले 1ने 28 धावा. पवन साळुंके गोलंदाजी मार्कवर. एक आहे पवन केने, गोरसे बी संघाचा, तोही लेफ्टी, हाही लेफ्टी. पवन केने सारखीच गोलंदाजी करावी लागेल पवन साळुंखेला, कारण धाव संख्या झाली ती म्हणजे 28. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा फिरून खेळायचा प्रयत्न होता. बॅटला स्पर्श करून गेला चेंडू आणि एक धाव मिळते. एक धावेनिशी धाव संख्या पोहोचले ती म्हणजे 29. बिनबाद 29. मोठे फटके खेळावे लागतील टिंबरी संघाला. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, तो म्हणजे बंटी. येशील 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 राणी पहाटे. माणसं तर येतीलच आता. पाठारे मोठे मोठे फटके खेळतो. इनेट नंबर 3 वर नवजोत पाठारे. धाव संख्या झाली ते 29. एक गडी बाद 29. तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी पवनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता नवजोतचा, मात्र चेंडू गेला निर्धाव. निर्धाव चेंडूने धाव संख्या तिथे स्थिरावते. धाव संख्या झाली ती म्हणजे 29. नक्कीच काहीच नसते मजा. पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय तो म्हणजे पवन. नक्कीच आम्ही बोललेलो पवन केने सारखी गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच्यात तशीच गोलंदाजी करताना पवन साळुंके. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव. एक धावेनिशी धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 30. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांती नयन स्मृती 11 टेंबरी संघाची धाव संख्या झाली 1 गडी बाद 30. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये मेडन ओव्हर पवन साळुंके यांनी फेकली होती आणि आत्ता मात्र
2 धावा फक्त खर्च केल्या. 2 षटकांमध्ये 27 धावा होत्या. एक लेग बाईटची आली नक्कीच आणि 2 धावा दिल्या. सुंदर गोलंदाजी. शेवटचं षटक उंबरे संघाकडून आणि हाणामारीचं षटक असतं स्लॉग ओव्हर. पारस अमृतकर गोलंदाजी मार्क वर. पारसच नक्कीच. राईट टर्म ओव्हर. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप. स्ट्रायकर एंडला नवज्योत. पारस. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. हिट काय लहानपणी गोट्या कमी खेळला असला नक्कीच. स्टंप तोडायचा प्रयत्न होता त्याचा पण मात्र काही स्टंपला चेंडू लागला नाही. सुंदर चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव मिळाली या चेंडूवरती. 1 धावनीची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे नयन स्मृती 11 टेंबरी संघाची. ती म्हणजे 31. 1 विकेट लॉस. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला आलाय तो म्हणजे निखिल. त्यांनी सुंदर अशी फलंदाजी केली आहे. त्याला मात्र आता मोठे फटके खेळावे लागतील. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हरचं षटक. सुंदर फटका. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. चेंडू गेला सीमा रेषे पार. षटकार. डीजे. डार्लिंग डार्लिंग जे 37 स्लॉग ओव्हरचं षटक आहे. हाणामारी होते. निखिल अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. थँक्यू बिट्ट्या. मंडळ आभारी आहे तुझं. सामना शिव प्रतिष्ठान परी वर्सेस खरिवली. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये चला उंबरे संघ स्पीडअप करा. धावसंख्या झाली ती म्हणजे 37. अजूनही काही चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातले पारसला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर. अतिशय बरोबर. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा फिल्डर लावलं. फ्लिक केलं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना नवज्योत रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि निखिलने मात्र स्ट्राईक घेतले कारण मोठे फटके तो खेळतोय. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 38 आणि नवज्योतची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे तेजस. अंडर 90 असो. निखिल अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. पारसचं कमबॅक झालं. 6
खाल्ल्यानंतर षटकाराचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय. काही चेंडू शिल्लक, पुन्हा एकदा पारस तयार. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू गेला सीमा रेषे पार. लगातारचा दुसरा षटकार. पंचांचा इशारा, 6 धावा. ए शिट्टी वाजली. डीजे डीजे डीजे. थर्ड अंपायर वेस्ट हाईस, वेस्ट हाईट. वेस्ट हाईट, वेस्ट हाईट. आणि पंचांचा निर्णय आलाय, हा नो चेंडू आहे. नो प्लस 6 असा 7 धावा. 7 धावेनिशी धाव संख्यामध्ये बदल. धाव संख्या झाली ती म्हणजे 45. 45 धावा. या पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे फलंदाजी, अतिशय सुंदर फलंदाजी निखिल करतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू कमबॅक बघायला मिळालं ते म्हणजे पारसचं. 45 धावा. 2 गडी बाद. 45 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. सुंदर फटका. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. फंबल झालं थोडं आणि 2 धावा मिळत आहेत. आणि 2 कच्चाळाची फेकी. 2 धावेंचं रूपांतर 3ऱ्या धावेत. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4थ्या धावेला खेळाडू मात्र बाद होईल, तो म्हणजे तेजस. 3 धावेनिशी धाव संख्या मध्ये बदल. धाव संख्या झाली ती म्हणजे नयन स्मृती 11 टेंबरी संघाची 48. 48. 3 गडी बाद. 48. खरिवली संघाचा कर्णधार टॉस करीता यावे. शिवप्रतिष्ठान संघाचा कर्णधार टॉस साठी यावे. शिवप्रतिष्ठान संघाचा कर्णधार प्रणय राजपूरकर. खरिवली संघाचा कर्णधार आलेला आहे. आणि शेवटचा चेंडू निर्धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या अंतिम धाव संख्या पोहोचले ती म्हणजे 48. 49 धावेंची आवश्यकता. शिवप्रतिष्ठान संघाचा कर्णधार, खरिवली संघाचा कर्णधार आलेला आहे. टॉस करून घ्या. प्रणय राजपूरकर. 48 धावा. 4 षटक. 24 चेंडू मध्ये 48 धावा जमावल्या. त्या म्हणजे नयन स्मृती 11 टेंबरी संघाने आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 49 धावेंचं लक्ष्य ते म्हणजे उमरे संघाला. चला, टेंबरी संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे.
15 चेंडूमध्ये 36 धावांची भारदार खेळी निखिल पाटीलच्या बॅटमधून आपल्याला बघायला भेटली आणि धावसंख्या पोचवली ती म्हणजे 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष्य. येणारे 24 चेंडू 49 धावा कशा प्रकारे फलंदाजी होईल ते आपण पाहूया नेक्स्ट इनिंग मध्ये. आणि शिवप्रतिष्ठान संघाने नाणेफेक जिंकली आणि निर्णय आलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षण गोलंदाजी करतील. नक्कीच फिल्डिंगला तर आम्ही येणार मित्रा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टेमरी संघ. आणि आणि फलंदाज उमरे संघ फलंदाज पाठवा त्वरित. नक्कीच शिवप्रतिष्ठान संघ हा नाणेफेक जिंकलाय. 49 धावांची गरज. येणारे 24 चेंडू 49 धावा 49 धावा 24 चेंडू आणि चेंडूची पूर्तता नक्कीच होईल. पहिलं षटक. सुंदर फटका अतिशय सुंदर फटका चापट 4 धावा. चेंडू गेला कव्हरच्या दिशेने पंचांचा इशारा 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने श्री गणेश झालाय आणि कोणी निखिलच्या बॅट मधून अतिशय सुंदर फटका. बॉल त्याला सांगा हा बॉल घ्या तो कशाला गेला. अरे बॉल द्या ना इथूनच तो जाऊ दे त्याला बोलवा बोलवा त्याला सर बोलवा त्याला. हा बॉल घ्या इकडचा. आम्ही देतो इथून नवीन बॉल. निखिलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर फटका. 49 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पहिल्या चेंडू चौकार. गोलंदाज राजच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा त्याच दिशेने अतिशय सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. ओम बॉल दे. अशी पंढरी लगातारचा दुसरा चौकार 8 धावा निखिलच्या बॅटमधून. पहिल्या इनिंग मध्ये बघितलं आपण निखिल पाटीलने भारदार खेळी केली. पाठारे तसाच हा पण निखिल
सुंदर फलंदाजी करतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करताना निखिल पाताडे राजच्या गोलंदाजीवर हाणामारी करताना बघतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच 8 धावा झालेत आणि प्रयत्न असेल की हा मोठा षटक करायचा. 14-15 धावांचं षटक करण्याचा प्रयत्न निखिलचा असेल. निखिल आणि कृष्णाचा, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच खेळाडू 30 यार्ड. पुन्हा एकदा तिन्ही फटके सेम. तिन्ही फटके असं वाटलं तिन्ही चेंडूला आम्ही रिप्लाय बघतोय. तिन्ही चेंडूचा पहिल्या चेंडूचा रिप्लाय बघतोय आणि चौकारांचे हॅट्रिक बघायला मिळाली. चौकारांची लगातार 3 चेंडू 3 चौकार. राजच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करतोय तो म्हणजे निखिल. 12 धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 12. राजच्या गोलंदाजीवर राज करतोय तो म्हणजे निखिल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना संघाचे कर्णधार. पुन्हा एकदा राज टू निखिल आणि फटका फसलाय आणि झेलबाद. बघा प्रत्युत्तर कमबॅक कसा असावं. 3 चेंडूवरती 3 चौकार आले. त्यानंतर विकेट. कॉटन बोल्ड तो म्हणजे निखिल होतोय. स्वतःच्याच गोलंदाजीवर खेळ घेतात तो म्हणजे राज याने. आणि जे 13 एक बाद 13. आता फलंदाजीसाठी आलेला कृष्णा स्ट्रायकर एंडला. लेफ्ट हँड बॅट्समन लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन उमरे संघाचं आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस पॉइंटच्या वरून नक्कीच झेल होऊ शकला असता. 2 क्षेत्ररक्षण पळतायत आणि 2 धावा. 2 धावेनिशी धाव संख्या पोहोचले. धाव संख्या झाली ती म्हणजे 15. पहिलं षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाले 1 गडी बाद. उंबरे संघाची 15. येणारे 18 चेंडू 34 धावेंची गरज उमरे संघाला. अहो राजे हो जिरा राज रह जी जी. अहो राजे हो जिरा
आणि एक धावेची धावसंख्या उमरे संघाची 16. अजूनही येणारे 17 चेंडू 33 धावेंची गरज. स्ट्रायकर एंडला कृष्णा आणि गोलंदाजी मार्कवरती जय. पहिला चेंडू अतिशय सुंदर फेकला होता तो म्हणजे जयने. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि काय करायचं होतं नक्की काय समजलं नाही मला पण इथून. स्वैर चेंडू टाकायचा होता पण निर्धाव चेंडू. सॉरी माफ करा. फलंदाजाला वाटलं की स्वैर चेंडू जाईल मला असं म्हणायचं होतं पण चेंडू गेला निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 16 चेंडू 33 धावा. शिवप्रतिष्ठान संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण पण फेकी थोडीशी खराब. सुंदर असं रनिंग बिटवीन विकेट. एक धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं. 2 धावेची धावसंख्या पोहोचले उमरे संघाची ती म्हणजे 18. येणारे 15 चेंडू 31 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. सुंदर फटका कव्हर्सच्या दिशेने चेंडू गेला सीमा रेषे पार. चौकार. पंचांचा इशारा चौकार. अतिशय सुंदर फटका. गोलंदाजी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जय. जयला कमबॅक करावं लागेल. सुंदर फटका असं बोलणार होतो असं वाटलं आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. एकही धाव नव्हती. विकेट मिळाली असती. जेल सुटला आणि 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 दिनेश आणि कृष्णा यामध्ये 2 बॅटरमध्ये आणि 2 धाव्या. 2 धावेची धावसंख्या पोहोचले उमरे संघाची 24. गोलंदाजी सुंदर करतोय जय पण क्षेत्ररक्षकांची साथ नाही मिळते. पुन्हा एकदा आत्ता मात्र पंचांचा इशारा. स्वैर चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर. स्वैर चेंडूनिशी धावसंख्या पोचते ती म्हणजे 25. 13 चेंडू 24 धावा. 24 धावा 13 चेंडू. जय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. लोअर फुल टॉस. अतिशय सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. नक्कीच 12 चेंडू 24 धावा. रिक्वायर रन रेट आहे तो म्हणजे 12. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा घ्याव्या लागतील त्या म्हणजे उमरे संघाला. आणि आमचे राहुल गुप्ता कॉमेंट्री करता येते का आम्हाला? नक्कीच 100% बोलले म्हणजे कॉमेंटेटर बनावं लागेल मला पण. तुमच्या टिप्सची गरज आहे मला. नक्कीच 100%. चला टेंबरी संघ स्पीडअप करा. 12 चेंडू 24 धावा. 24 धावा 12 चेंडू. आणि कोणता गोलंदाज असेल कर्णधार कोणाकडे चेंडू सोपावेल कारण हे षटक खूप इम्पॉर्टंट षटक असेल.
गोलंदाजीसाठी तिसरं षटक टेंबरी संघाकडून दिनेश आणि फलंदाजीसाठी पण दिनेश आहे. दिनेश वर्सेस दिनेश. नक्की कोणता दिनेश जिंकेल, कोणता दिनेश कोणत्या दिनेशवर हावी होईल हे मात्र येणारा वेळच सांगेल. सुंदर चेंडू, यॉर्कर पद्धतीने चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावीच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 26. एक गडी बाद 26. अकरा चेंडू 23 धावा. चला स्पीडअप करा थोडं टेंबरी संघ. सुंदर फटका आणि पंचचा इशारा. 4 धावा. प्रयत्न केले होते लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षणाने पण चेंडू जिंकला, क्षेत्ररक्षक हारला. धाव संख्या 4 धावेनिशी. धावसंख्या झाली ती म्हणजे उमरे संघाची एक गडी बाद 30. येणारे 10 चेंडू आणि 19 धावेंची गरज. जोरकस अशी बॅट फिरवली होती कृष्णाने. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क व्यवस्थित झाला नाही. एकच धाव मिळेल. एक धावेनिशी धाव फलक हलतंय. धाव संख्या झाली ती म्हणजे 31. 9 चेंडू 18 धावेंची गरज. 18 धावा 9 चेंडू. दिनेश वर्सेस दिनेश. सुंदर फटका. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स आणि डायरेक्ट हिट. वा. नक्कीच हा खेळाडू लहानपणी गोट्या भरपूर खेळला असेल आणि आत्ता पण खेळतोय. तुमचा 12वा खेळाडू सांगतोय आम्हाला आत्ता देखील खेळतो. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. कृष्णा मात्र रनआउट होतोय. एक धावेनिशी धाव संख्या मध्ये बदल. धाव संख्या झाली ती म्हणजे 32. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेंची गरज. हे 2 चेंडू अतिशय निर्णायक असतील ते म्हणजे नयन स्मृती 11 टेंबरी संघासाठी आणि तेवढेच निर्णायक असतील ते म्हणजे उमरेज संघासाठी. दिनेश वर्सेस दिनेश. का मोठा फटका येईल की नाही. नॉन स्ट्रायकर रोहित. नॉन स्ट्राईकला आले तो रोहित न्यू बॅटर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा नाही आणि अतिशय सुंदर झेल. सुंदर क्षेत्ररक्षण राज याच्याकडून. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. दिनेश मात्र बाद होतोय. परतीचा प्रवास करताना किशोर न्यू बॅटर. किशोर साळुंखे. नक्की 7 चेंडू आणि 17 धावेंची गरज. या चेंडूवर हा चेंडू नक्कीच या मॅचचा निर्णायक चेंडू असू शकतो.
सुंदर फटका कव्हरच्या दिशेने खेळला आणि फंबल फंबल फंबल. नशिबाचा चौकार. कव्हरच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला आणि हा आलेला आहे चौकार. या चौकारांची धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली ती म्हणजे उमरे संघाची 36. येणारे 6 चेंडू 13 धावेंची गरज. आणि पुढील समालोचन करतील ते म्हणजे ठीक आहे मीच करतो. ओके सर. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. कोणता असा गोल कोणता असा गोलंदाज असेल तो या 13 धावा रोखू शकतो. आणि कर्णधार गेलाय तो म्हणजे सुजल क्षीरसागर या गोलंदाजाकडे. हॅलो. चला 6 चेंडू 13 धावांचा थरार या ठिकाणी पाहायला मिळणार. उमरे संघाला विजयासाठी 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. अतिशय सुरेख हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र अक्षरशः संध्याकाळी चालू झालेली मॅच म्हणजे दुपारी चालू झालेली मॅच आता पहाट होत आले, परंतु या ठिकाणी खरोखर पारा वाढवण्याचं काम केलंय तो या सामन्यानं. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता. रोहित साळुंके ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खणून काढलाय. सुंदर या ठिकाणी फटका खेळलाय, परंतु नशिबाची साथ तितकी मिळाली नाही. अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात पळून. 5 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. अजूनही सामना बॅलन्स या ठिकाणी बघायला मिळेल. दोन्ही बाजूनी पलटा आहे. पूर्णपणे बॅलन्स या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तोच खेळाडू यावेळेस सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बघत राहिला आशाभूत नजरेने की या ठिकाणी वाईड मिळेल की काय, परंतु पंचांनी दात फेटाळली. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. गोलंदाज सुजल कडून जबरदस्त गोलंदाजी. हाय व्होल्टेज मुकाबला. यावेळेस अशा पद्धतीने गोलंदाजी करणं खरंच खूप कौतुकास्पद. जाऊ दे आता सकाळ झाले. यावेळेस मात्र उंचावून तटवलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि विकेट मिळवली आहे. आता समीकरण पूर्णपणे बदलते. आता 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सुरेश वासुदेव आला हो वासुदेव आला. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा यहाँ पे देखने को मिला.
इस बीच एक और अच्छी गेंद और एक और डॉट गेंद, विकेट मिलेगी यानी कि डॉट गेंद हो सकती है। 2 गेंदों के ऊपर 11 रन, एक में 2 गेंदों के ऊपर 2 छक्के की जरूरत है, तभी ये मुकाबला उमरे टीम जीत सकती है। और पूरी तरह से यहाँ पे हावी हो चुकी है टीम दो गेंदे 11 रनों की जरूरत। इसके बाद जो मुकाबला होने वाला है परली बनाम खरीवली के बीच में, वो भी काफी मजेदार मुकाबला होने वाला है। टॉस जीता है पहली टीम ने और टॉस जीत के फील्डिंग करने का शायद निर्णय लिया है। इस बीच 2 गेंदे 11 रनों की दरकार जीत के लिए, 2 बड़े हिट, 2 छक्के, 2 छक्कों की जरूरत यहां पे। अच्छी गेंदबाजी यहाँ पे सूजल द्वारा देखने को मिली। अच्छा एफर्ट, अपनी टीम को जिताने में बहुत बड़ा हाथ उनका रहेगा। ये देखिए, इस बीच मुकाबला पूरी तरह से पलड़े में आ चुका है। एक गेंद के ऊपर 11 रन। एक गेंद 11 रनों की जरूरत, औपचारिकता बाकी है और इस बीच मुकाबला खत्म हो चुका है। बहुत बढ़िया गेंद ये मुकाबला देखने को मिला इन दोनों टीमों के बीच में। विजय तसेच पराभव भूत संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन। यानंतर होणारा सामना परळी वर्सेस खरिवली, दोन्ही टीमच्या संघ नायकांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकून, मला असं वाटतंय परळी टीमच्या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय। नक्कीच या ठिकाणी खूप सुरेख हा देखील सामना बघायला मिळेल।